नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? येऊन आज तुमच्या सगळ्यांचा लाडका आवडता युट्यूब चॅनल देवस फूड्स अँड ट्रॅव्हल्स. तर मित्रांनो, आम्ही आता मुंबईच्या बायकाला आलेलो आहे. तर इथं राणीबाग आहे. तर राणीबागच्या उद्यानमध्ये जाणार आहे. वीर माता जिजाबाई भोसले उद्यान. तर आज आपण हे उद्यान बघणार आहेत. उद्यान मध्ये काय काय आहे ते बघणार आहेत. चला तर आजची व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण आता इथल्या झूचे जे तिकीट आहे ते तिकीट घ्यायला चाललो आहे. तर इथे गर्दी बघू शकता, एकदम खतरनाक अशी गर्दी झालेली आहे. नेहमीच अशी गर्दी असते पब्लिकची. तर मित्रांनो, तिकीटचे रेट तुम्ही इथे बघू शकता. प्रौढसाठी 50 रुपये, लहान मुलं 11 वर्षाखालील 25 रुपये आणि कुटुंब प्लस 2 मुलं जर असतील तर 100 रुपये. तर मित्रांनो, माझ्यासोबत तुम्ही बघू शकता शुभांगी, वैदेही आणि ऋतू आलेले आहे. तर आम्ही इथे एंट्री केली. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता एंट्रीसाठी इथे चेकिंग आहे. आपली पूर्ण बॅग चेक होती आणि आपल्याला पाणी अलाउड नाही. पाणी बॉटल ते इथं बाहेरच काढून घेता. हा गाईड मॅप आहे. तर हा बघू शकता तुम्ही गाईड मॅप, पण कसं का जायचं वगैरे. तर मित्रांनो, इथलं गार्डन पण खूप छान आहे. इथं एंट्री करताच तुम्हाला तोप पण दिसते. इथं तोप शेजारी तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. तर मित्रांनो, आपण आता बघणार आहोत हत्ती. अपेक्षा आहे 2-3 तरी हत्ती असतील, पण इथं आल्यानंतर कळालं फक्त एकच हत्ती आहे आणि तो पण आपल्या नशिबात नाही. तो पण खूप लांबून बघावा लागतोय. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला इकडं स्लॉट बिअर म्हणजे अस्वल बघायला भेटेल. तर चला आता आपण अस्वल बघायला जाऊया. तर इकडे बघू शकता लहान मुलांना फोटो काढण्यासाठी, थोडा एन्जॉयसाठी इथं काही प्राणी वगैरे ठेवलेले आहेत. तर इथे लहान मुलं फोटो वगैरे काढतात. आपल्या वैदेहीने पण इथे काही फोटोज काढले. तशी आज आपली वैदेही खूप जास्त खुश झालेली होती, कारण तिला खूप सारे प्राणी बघायला भेटणार होते. खूप एक्सायटेड होती ती आज. तर मित्रांनो, इथं काही आपल्याला स्लॉट बिअरबद्दल माहिती दिलेली आहे. मला अशी समजू नका बरं, जरी मी मंद आणि सुस्त दिसत असलो तरी तुमच्यापेक्षा जास्त जोरात धावू शकतो. तर तुम्ही इकडे स्लॉट बिअर बघू शकता, खूप दूर आहे झाडाकडे. तर आपण थोडं त्या बाजूला जाऊन बघू. तर हत्तीप्रमाणेच आपल्याला इथं स्लॉट बिअर पण एकच बघायला भेटला. तर मित्रांनो, स्लॉट बिअर बघून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर याल तर तेव्हा हा बाहेरचा व्ह्यू नक्की बघा. खूप छान आहे, खरंच खूप मस्त वाटलं. तर आता आपण जंगल का राजा शेर टायगरला बघायला जाणार आहोत. तर आपल्याला इथे फक्त 2च वाघ बघायला भेटले. अपेक्षा होती 5-6 तरी असतील, पण 2च वाघ होते. तर तिकडे स्लॉट बिअर पण एकच दिसलं. बघूया आता, अपेक्षेप्रमाणे काही इथं झूममध्ये प्राणी तर नाही, पण तुम्ही वाघ बघू शकता एकदम जबरदस्त. चला तर मित्रांनो, आपण आता सांबर आणि पानघोडा बघायला जाऊ इकडे. तर तुम्हाला इथे एक कॅफे वाईल्ड म्हणून एक कॅफे पण आहे. इथे नाश्ता वगैरे, कॉफी वगैरे तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, शुभांगी आणि मी थोडीशी कॉफी पिली आणि फ्रेश झालो. परत फिरायला स्टार्ट केलं. तर मित्रांनो, पुढे गेल्यानंतर आम्हाला हिप्पो बघायला भेटले. इथं 2 हिप्पो होते. हिप्पो म्हणजेच पानघोडा, मस्त होते एकदम. मी फर्स्ट टाइम पाहिले. त्यानंतर आम्ही इकडे माकडे बघायला गेलो. माकडं पण खूप जास्त होते. तर माकड्यांचं पूर्ण त्यांनी एक वेगळा सेक्शन बनवत त्यांना पूर्ण जाळ्यांमध्ये पॅक केलेलं होतं. तर पुढे जाऊन आम्हाला इकडे बारशिंग बघायला भेटले. इथं बारशिंग तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, बऱ्यापैकी आहे. त्यानंतर इकडे पुढे येऊन इथे सांबर पण बघायला भेटले. इथे 3-4 सांबर पण होते. त्यानंतर हम्बोल्ट पेंग्विन कक्ष इथे गेलो. तर इथं बाटल्यांचे पूर्ण मस्त त्यांनी झाड तयार केलेलं तुम्ही इथं बघू शकता. आणि इथं आपल्याला एक 3D ऑडिटोरियम हा शो पण इथे बघायला भेटतो. इथे आपल्याला कॅमेरा अलाउड नव्हता, तरी पण थोडीशी मेहनत घेऊन मी तुमच्यासाठी पेंग्विनची व्हिडिओ पूर्ण रेकॉर्ड केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आता काही पेंग्विन दिसतील तुम्हाला, खूप छोटे छोटे होते. अपेक्षा होती मोठे दिसतील, पण ठीक आहे. त्यानंतर इकडं पुढे आल्यानंतर तुम्ही इथं फूड कोर्ट बघू शकता. फूड कोर्ट पण एकदम जबरदस्त होता. सगळं काही अवेलेबल आहे आपल्याला, जे खायचे पदार्थ आहे सगळं काही आहे. नंतर आम्ही इकडं पक्ष्यांचे नंदनवन इकडं आलेलो आहे. तर आता आपण इकडे पक्षी बघायला जाणार आहोत. बघूया किती प्रकारचे पक्षी दिसतात आपल्याला इकडे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आम्ही मालाबार पाईड हॉम्बर्ट हा पक्षी बघितला. तुम्ही बघू शकता कसा आहे. त्याची चोच वगैरे एकदम वेगळी आहे, एकदम युनिक पीस आहे. त्यानंतर आम्ही हा मदन पोपट हा बघितला. आपल्या वैदेहीला खूप आवडला, ती थोडी खेळायला लागली सोबत. त्यानंतर आपल्याला सैन्य मको हा युनिक बर्ड बघायला भेटला. तर असे बऱ्याच प्रकारचे बर्ड्स आम्ही बघितले. खरंच खूप छान होते, मस्त होते. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत जमिनीवरचा आणि पाण्यात जो कासव असतो तो इथे नेमका कसा आहे तो बघू शकतो. हे जे आहे ते
तुम्ही पाण्यातले कासव बघू शकता. एवढं एक्झॅक्ट आपल्याला नाही भेटले, खूप दूर होते. त्यानंतर हा जमिनीचा कासव बघू शकता. तिथून पुढे आम्ही क्रोकोडाईल बघायला गेलो, तर इथे क्रोकोडाईलच्या सेक्शनमध्ये आपल्या वतीने थोडीशी फोटोशूट वगैरे केली. नंतर तुम्ही हा क्रोकोडाईलचा सेक्शन बघू शकता. हा वरचा भाग आहे. गॅलरी भागातून आपण इथून बघणार आहे कुठे नेमकी मगरमच्छ. तर इथे आपल्याला दिसत नाही. इथे खाली गर्दी बघू शकता पब्लिकची, एकदम भयानक गर्दी केली आहे. आता आपण खालच्या सेक्शनला जाऊन बघूया. खालचा सेक्शन एकदम जबरदस्त आहे. तर इथे तुम्हाला क्रोकोडाईल बघायला भेटेल. बघा इथे आहे, ती अजिबात हालत नाही. त्यानंतर इथे जमिनीच्या वरती बाहेरच्या दिशेला आपल्याला एक क्रोकोडाईल दिसली. ती पण एकदम शांत स्तब्ध होती. तर आता आपण बघणार आहोत पान पक्षी, ॲक्वा बर्ड्स. तर तुम्हाला पान पक्षीचे इथे एंट्री करताना हा तुम्हाला त्याचा एंट्रन्स दिसेल. हा पूर्ण इथं चेनचा आवाज येतो आहे. त्यानंतर इथले जे पान पक्षी आहे अजिबात बाहेर जाऊ शकत नाही. पूर्ण यांची तुम्ही नेट वगैरे बघू शकता, वरती पूर्ण पॅकिंगमध्ये आहे. इथे आपल्याला बरेचसे पाण्यातले पक्षी बघायला भेटतील. तर मित्रांनो, तुम्ही पण कधी मुंबईला गेला तर नक्की भायखळा झूला जाऊन बघा. बरेच प्रकारचे प्राणी पक्षी आपल्याला खूप काही बघायला भेटतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही पूर्ण राणीचा बाग पूर्ण फिरलेला आहे. तर मस्त मजा आली. एवढं पण काही खास नव्हतं, पण ठीक आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.